उत्तीर्णता होत असताना एक यांच्या दोघांच्या संकल्पनेतून असणारा हा उभा टाकलेला हा सोहळा महाराज. आणि असा सोहळा चालत असताना या सोहळ्यामधून पिका निराळ पडावं असं मला वाटलं महाराज. ऐसा सांडणी सोहळा मिका पडेन निराळा. आणि माझ्यासारख्या एका पामराची असणारं खामताई सारखी या ठिकाणी सेवा रुजू करत असताना दोघांच्या संकल्पनेतून अत्यंत असणारे आनंदाने थाटामाटाने आपण जो शेतील असणारं लोकांच्या सानिध्यातून हा कार्यक्रम असणार अत्यंत नेटाने चाललेला आहे महाराज. आणि या कलियुगामध्ये सर्वात मोठी जर साधना असेल तर नामचिंतन साधना आहे. आणि या नामचिंतन साधनेचा तुमचा आमचा प्रवास चाललेला आहे. आणि या प्रवासाचा 4था दिवस आहे. या 4थ्या दिवसाच्या चिंतनासाठी बाहेरगावून आले गुणीजन गायक वृंद, बाहेरगावून आलेला टाळकरी वर्ग, बाहेरगावून आलेला वारकरी वर्ग, बाहेरगावून आले मृदंग वादक, बाहेरगावून आलेला श्रोत्र वर्ग, गावातील श्रोत्र वर्ग, मातुश्री वर्ग, या सर्वांच्या सानिध्यामध्ये एक तासभर तुमच्या पुढे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो महाराज. मला वाटतं घड्याळच्या काट्याकडे बघितल्यानंतर 10च्या पुढे आकडा गेला महाराज. 10च्या पुढे बरं का. एक तासभर असणारं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. थोडा परिहार द्यायचा असेल तर समजा सर्व काही गुणीजन असणारे कीर्तनकार महाराज, गुणीजन गायक वृंदांच्या सानिध्यामध्ये चाललेला हा सोहळा आहे महाराज. इथे कशाची कमतरता नाही बरं का. पण सुरुवातीलाच असं एक वाक्य बोलून जातो सुनील पाटील, माझं दुमत वाटलं तरी तुम्हाला काही हरकत नाही बरं का. कधीही असणारं नामचिंतन सोहळा करत असताना एकतर करायचं असेल तर भागवत करत चला आणि एकतर करायचं असेल तर कीर्तनच करत चला. आपलं स्पष्ट मत आहे बरं का. तुम्ही काही म्हणला तरी मला त्याच्याबद्दल काही नाही बरं का, काही नाही महाराज. काय होतं हे तुम्हाला आताच दिसून आलं ना सुरुवातीलाच. हे जे मागे पुढे चाली खालीवरी होऊ लागल्या होत्या ना, हे त्याचंच कारण आहे महाराज. त्याचंच कारण आहे का आत्ताच त्यांनी भोजन केलं, भोजन केल्या तुम्ही अवताला झोपला असं कसं होईल महाराज. हे होणार नाही बरं का असं. म्हणून कोणतं तरी एक करत चला महाराज. तुम्ही जर सुंदर गाता पारायण ठेवलं असतं आणि 8 ते 11 जर भागवत ठेवलं असतं तर सुंदर झालं असतं महाराज, सुंदर. आणि कधीही असणार सर्व श्रवण करणाऱ्या सर्व लहान मोठ्या कीर्तनकार वारकरी लक्षात घ्या, ज्या नामचिंतन सप्ताहामध्ये भागवत असतं त्या भागवतातून कीर्तनावर परिणाम होतोच, हे लक्षात असू द्या, होतोच महाराज. भागवताला श्रवण करणारी आलेली मंडळी भोजन केल्यानंतर कीर्तन ऐकण्याची मनस्थिती राहत नाही महाराज, मनस्थिती राहत नाही. म्हणून मी निर्भीड बोलणारा माणूस आहे. तुम्हाला काही असणार वाटत असेल तरी मला 2 हाणलं तरी चालतं महाराज, त्याच्याबद्दल काही नाही. मी तुमचाच आहे बरं का, त्याच्याबद्दल काही नाही. महाराजांच्या पुढे असणार बोलून जातो. असो या 4थ्या दिवसाचं चिंतन मांडत असताना, या कलियुगामध्ये प्रवास करत असताना कलियुगांचं जर धोतक पाहिलं, कलियुगाचा जर विचार पाहिला, संत महात्म्यांच्या मुखातून आलेलं वर्णन, संत महात्म्यांच्या मुखातून आलेले प्रमाण, संत महात्म्यांच्या ओव्यातून आलेले मुखातून आलेले ओव्या, या सर्वांचा जर सिद्धांत पाहिला महाराज, या कलियुगाचं वर्णन करत असताना संतांनी वर्णन करतात की कलियुग असणार अत्यंत असणार पापमय आहे महाराज, पापमय आहे. या कलियुगामध्ये पाप करावं लागत नाही तर आपोआप पाप घडल्या जातं महाराज. पहारे कलीचे मैमान असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन करते हेळन संतांचे. या कलियुगाचा जर विचार केला, या ठिकाणी पाप पीक जास्त वाढतं आणि पुण्याचा ऱ्हास होत चाललेला आहे महाराज, पुण्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. पापाचं पीक उत्तेजनामध्ये चाललेलं आहे, जोमात चाललेलं आहे महाराज, जोमात चाललेलं आहे. मग पापाचं पीक थांबवणं आणि पुण्य जर तुम्हाला वाढवावं वाटत असेल, पुण्याचा उदय करावा वाटत असेल, पुण्याची क्रांती करावी वाटत असेल, नवे पुण्य जर नव्यानं तुम्हाला निर्माण करावं वाटत असेल तर या कलियुगातलं सर्वात मोठं साधन आहे महाराज नामचिंतन. का कलियुगामध्ये या नामचिंतनाशिवाय दुसरं काही नाही महाराज.
माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी युक्तारण लगे अनेक साधने अल्प नारायणे दाखविले कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी कलियुगामध्ये केवळ कीर्तन करायचंय महाराज कीर्तन नाम चिंतन करायचे बर का कीर्तन म्हणजे मी जे काही कंबर बांधून तुमच्या पुढे एक तास सांगू लागलो याला कीर्तन म्हणत नाहीत महाराज याला निरूपण म्हणतात बरं का हे निरूपण आहे महाराज कीर्तन म्हणजे ज्या ठिकाणी नामचिंतन होतं महाराज सतत जेते कीर्तन हे नामघोष करते निर्लज हरीचे दास सकळ उतंबले रस तुटते पास भवबंधाचे बीज आणि फळ हरीचे नाम ज्या ठिकाणी सतत नामचिंतन होतं त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात महाराज त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये काही बरीचशी ग्रस्त आश्रमातील मंडळी तुकोबारा